म्हाडा लॉटरीमध्ये पटकन घर लागण्याची एक ट्रिक सांगतो तुम्हाला. भरपूर लोकांचा हा प्रश्न असतो, की साधारणतः 5-6 वर्ष झालं आम्ही फॉर्म भरतोय, पण आमचा काही नंबरच लागत नाही. प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो नेमकं कुठं होतंय. म्हाडाची जेव्हा जाहिरात येते साधारणतः 14 कॅटेगरीसाठी त्यामध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. एस-सी, एस-टी, डी-टी, एन-टी, व्ही-जे, महाराग कर्मचारी, पत्रकार, कलाकार, माजी आजी, खासदार, आमदार, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, अंध, अपंग, राज्य सरकार कर्मचारी, केंद्र सरकार कर्मचारी असे एक साधारणतः 14 कॅटेगरी आहेत ज्याच्यामध्ये आरक्षण आहे म्हाडाच्या घरांसाठीचं. आता भरपूर जास्तीत जास्त फॉर्म जे असतात ते जनरल पब्लिकमधून लोकं भरतात म्हणजे सर्वसाधारण जनता. असं समजा की एका स्कीममध्ये 20 फ्लॅट आहेत. त्यामधील 10 फ्लॅट जे आहेत ते जनरल पब्लिकसाठी आणि 10 फ्लॅट जे आहेत ते आरक्षण जे 14 कॅटेगरीचं आहे त्यांच्यासाठी. आता सपोज त्या ठिकाणी 100 फॉर्म आले 20 फ्लॅटसाठीचे. तर त्यामध्ये 80 फॉर्म असतील जनरल पब्लिकचे आणि 20 फॉर्म जे असतील ते आरक्षणाचे असतील. तर 20 लोकांसाठी 10 फ्लॅट आहेत ना आरक्षणाचे. त्यामुळे त्यांचे चान्सेस जास्त आहेत. आणि 80 फॉर्म जे आले त्यांच्यासाठी पण 10च फ्लॅट आहेत. पण त्यांचे चान्सेस कमी आहेत. 20 जे फॉर्म आले होते त्यांच्यासाठी 50% चान्सेस आहेत. 80 जे फॉर्म आले 10 फ्लॅटसाठी त्यांच्यासाठी फक्त 10% चान्सेस आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन हितं आहे. जनरल पब्लिकमध्ये तुम्ही जर फॉर्म भरत असाल, तर फ्लॅट लागण्याचे चान्सेस थोडेसे कमी राहतात. परंतु आरक्षणामध्ये जर तुम्ही फॉर्म भरत असाल, तुमच्याकडे विशिष्ट विभागाचं प्रमाणपत्र असेल, ज्या तुम्ही विभागामध्ये आरक्षण घेत आहात, तर तुमचे चान्सेस म्हाडा लॉटरीमध्ये फ्लॅट लागण्याचे जास्तीत जास्त आहेत.